रायगडात प्रस्थापितांनी मतदारसंघ राखले. धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फारसा प्रभाव आला नाही. रायगड जिल्ह्यात 7ही मतदारसंघ प्रस्थापितांनी राखले आहेत. महायुतीचे 7ही उमेदवार निवडून आले असून महाविकास आघाडी मतदारांवर प्रभाव पाडण्यात निष्प्रभ ठरली आहे. कर्जत आणि उरण मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना कडवी झुंज द्यावी लागली. मात्र अखेरच्या फेऱ्यांमध्ये महायुतीचे महेश बालदी आणि कर्जतचे महेंद्र थोरवे विजयी झाले. महाविकास आघाडीतील मतविभाजन पनवेल उरण मतदारसंघात महायुतीच्या पथ्यावर पडले. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाचे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रयत्नही अपयशी ठरले. जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांची वाटचाल सुकर झाली. तर लाडकी बहीण आणि वयोश्री योजनेचा प्रभाव मतदारांवर दिसून आला. जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे 3, भाजपचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून आला. पनवेलमध्ये भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला. पेणमधून भाजपचे रविशेठ पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रसाद भोईर यांचा पराभव करत ते निवडून आले. अलिबागमध्ये शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी शेका पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांचा पराभव केला. श्रीवर्धनमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल नवगणे निष्प्रभ ठरले. महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले सलग 4थ्यांदा निवडून आले. शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा त्यांनी पराभव केला. कर्जत मतदारसंघात महायुतीच्या 2 घटक पक्षात प्रमुख लढत झाली. शिवसेना शिंदे गटाच्या महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बंडखोर सुधाकर घारे यांना शेवटच्या क्षणांपर्यंत झुंजवले. कधी थोरवे कधी घारे आघाडी घेत असल्याचे चित्र फेरीनिहाय पाहायला मिळाले. मात्र शेवटी थोरवे यांनी शेवटच्या काही फेऱ्यात घारे यांच्यावर मात करत थोरवे विजयी झाले. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी 29,000च्या मताधिक्याने विजयी झाले. महामुंबईसह संजय खांबेटे, रायगड.